सकाळी उठल्या ना झाडाचीच क्लिनिंग केली बघा. ती शेवंतीनी पूर्ण वाळून गेली होती. एवढे दिवस गावाला होते ना, म्हणून. पण तरी काल मावशीने पाणी टाकलं होतं. ते तरी पण ते पान कसे एकदम वाढले होते, व्यवस्थित दिसत नव्हते. मी विचारच केली होती आज, की आज ना मला पूर्ण झाडाची क्लीन करायची आहे. बघा कशी झेंडूची फुल लागली ना, पूर्ण वाखून गेलं होतं ते झाड. आज मी पूर्ण झाडांना क्लीन केलं. त्यानंतर मग फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर ना आमच्या इथे बोर आहे, पण ते बोरचं पाणी थोडं असं जंग लागल्यासारखं निघते ना, त्यामुळे ते आम्ही पित नाही. त्यामुळे बाजूच्या घरून पाणी आणते मी. पाणी वगैरे घेऊन आले. त्यानंतर मग गावाला असल्यामुळे कसं इथे हप्त्याचं एकदाच तर भाजीच आणून ठेवावं लागते. त्यामुळे मग मार्केट नव्हतं केलं आम्ही. मग जे होतं त्याच्यामध्ये मी पुलाव बनवून टाकला. सोयाबीन वडी टाकून बघा, जे पण व्हेजिटेबल होतं ते यूज केलं आणि पुलाव बनवला. पुलाव झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. मग सोबत मुलगा आला आहे, तर मला गावाला ना फराळ बनवायला वेळच नाही भेटला. मी म्हटलं आता बनवून देते याला, सोबत आला आहे तर. बघा मस्त पाऊस ना, खूप थंड मस्त वाटत होतं. एकदम बिनमोसम बरसात पाहून मला ना पावसाला की एकच खुशी होती की माझ्या झाडांना पाणी भेटते. बघा मग आज लक्ष्मीपूजन करायचा विचार होता, तर तयार झाली होती लक्ष्मीपूजन करिता. म्हटलं जिथं राहावं तिथलं पण पूजन करणं आवश्यक आहे ना, त्यामुळे मग आम्ही लक्ष्मीपूजन केलं.